नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र शासनासाठी 2047चं विकसित महाराष्ट्र म्हणून घोषित व्हावं यासाठी वेगवेगळ्या कार्यप्रणाली अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि 2029 साठी जे काही विजन डॉक्युमेंट्स आहे या विजन डॉक्युमेंट सादर करण्यासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीला आपले दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. मी स्क्रीनवरती अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरती जी बातमी किंवा जे पोस्ट टाकलेली आहे आणि त्या बैठकीचा फोटो सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल. तर या बैठकीमध्ये अतुल सावे साहेब यांनी दिव्यांगांसाठी 2029 पर्यंत कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणल्या जातील किंवा नवीन धोरणं किंवा उद्दिष्ट सादर करून दिव्यांगांचा सक्षमीकरण किंवा दिव्यांगांचा विकास होईल यासाठी 2029चं विजन डॉक्युमेंट सादर केलं. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून या विजनचं स्वागत असणार आहे, परंतु या विजनपेक्षा या विजनच्या जाहिरातीपेक्षा जे दिव्यांग बांधवांचा एप्रिल महिन्याचा हप्ता राज्य सरकारने थांबवलेला आहे त्या संदर्भात अतुल सावे साहेब यांनी एक तरी पोस्ट टाकायला पाहिजे होती, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? हे जे काही विजन तुम्ही डॉक्युमेंट सादर करतायत ते कागदोपत्री ठेवण्यापेक्षा ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. जर तुम्ही 29 पर्यंत दिव्यांगांचा विकास होईल असं सांगताय, मग आत्ता सद्यस्थितीला काय? आत्ता एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे, परंतु कोणताही मंत्री किंवा कोणताही अधिकारी या तारखेसंदर्भात किंवा या वितरणासंदर्भात बोलताना दिसत नाही. लक्षात ठेवा, आजच्या बैठकीमध्ये जर अतुल सावे साहेब यांनी 2029चं जे विजन ठेवलं त्या विजनाची पोस्ट टाकतायत, बातमी टाकतायत, माहिती देत आहेत, त्याचं स्वागत असणार आहे. परंतु मित्रांनो, अतुल साहेब यांना एक विनंती असेल की तुम्ही एक पोस्ट किंवा एक शब्द जरी दिव्यांगांच्या संदर्भात तुमच्या फेसबुक पोस्टवरती टाकलं असतं की या कारणामुळे हे पैसे लेट होत आहेत, काळजी करू नका, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, अशी प्रोसेस सुरू आहे किंवा अशी कार्यपद्धती सुरू आहे, थोडासा वेळ लागणार आहे, या पद्धतीचा एक जरी मेसेज टाकला असता तर दिव्यांग मंत्री म्हणून आम्ही तुमचं नक्की स्वागत केलं असतं, असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स करायची आहे. कारण मित्रांनो, हे जे काही विजन आपल्या माथ्यावर मारत आहेत याच्यापेक्षा दिव्यांगांना मासिक अनुदान वेळेवर द्या ही खरी विजन डॉक्युमेंट्स असणार आहे असं मला वाटतं. म्हणजे 2029 साठी तुम्ही आराखडा निश्चित करताय, पण सध्या स्थितीला या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत, याविषयी तुम्ही चर्चा करताना दिसत नाहीत. 2029चं विजन डॉक्युमेंटचं जे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवताय यापेक्षा दिव्यांगांचं जे दिव्यांग बांधव जे उपाशी आहेत ते उपाशी असलेलं पोट भरण्यासाठी तरी दिव्यांग बांधवांना हे वेळेत 2,500 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे, असं या ठिकाणी प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून मागणी केली जाते. त्यामुळे मित्रांनो, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार प्रशासन हा जो हलगर्जीपणा करतोय किंवा अनियमितपणा करतोय हे साफ चुकीचं आहे. दिव्यांगांच्या संयमाचा या ठिकाणी तुम्ही अंत बघताय असं मला या ठिकाणी वाटतंय. परंतु मित्रांनो, आज ही एक महत्त्वाची बातमी किंवा माहिती तुम्हाला द्यायचीच होती. परंतु मित्रांनो, एक दुसरी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ती तुम्हाला सुद्धा दाखवली गेली पाहिजे. कारण मित्रांनो, आपल्या हक्काचा जो व्यक्ती किंवा बच्चूभाऊ कडू यांना शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे गट यांच्या माध्यमातून त्यांना राज्यसभेवरती त्यांना संधी देण्याचं नियोजन सुरू आहे. या संदर्भात बातमी सुद्धा आलेली आहे, ती बातमी सुद्धा तुम्ही ऐकून घ्यायची आहे. बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज 2 महत्त्वाच्या बातम्या होत्या, त्या तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या माध्यमातून अतुल साहेब यांना नम्र विनंती असेल, हात जोडून विनंती असेल की तुम्ही पुढे या. तुम्ही दिव्यांग मंत्री आहात, आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही पुढे आलात तर आम्हाला बरं वाटेल, कारण तुम्ही आमच्या हक्काचे नेते आहेत, तुम्ही आमचे दिव्यांग मंत्री आहात. या हेतूने आम्ही तुमच्याकडे बघतोय, परंतु तुमच्याकडून एकही रिप्लाय येताना दिसत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असं या ठिकाणी वाटतंय. परंतु मित्रांनो, आपल्यासाठी जगणारे, आपल्यासाठी झटणारे जे बच्चूभाऊ कडू आहेत त्यांना राज्यसभेमध्ये किंवा सरकारमध्ये येण्याची जी संधी मिळते त्या संधीचं बच्चूभाऊ कडू यांनी या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना विचारणार आणि मग सांगणार अशा पद्धतीचा निर्णय दिलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर तेवढे मोठे नाही आहेत बच्चूभाऊ कडू यांना काही गोष्टी सांगण्याचं, परंतु बच्चूभाऊ कडू यांना विनंती करू शकतो की बच्चूभाऊ कडू, तुम्ही सत्तेत येणं गरजेचं आहे, तुम्ही सरकारमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही सत्तेत आलात, सरकारमध्ये आलात म्हणजे आमच्या हक्काचा माणूस तुम्ही आहात
आणि तुम्ही सरकारमध्ये आलात म्हणजे आमचे कुठेतरी चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटेल, असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून बच्चूभाऊ कडू यांनी लवकरात लवकर होकार हा निर्णय कळवावा असं मला या ठिकाणी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. मग अतुल साहेब यांनी काय करायला पाहिजे याविषयी तुम्ही या ठिकाणी मत मांडू शकता. बच्चूभाऊ कडू यांनी या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे याविषयी तुम्हाला काय वाटतंय याविषयी तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमचे मत मांडू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो 2 महत्त्वाचे निर्णय होते, 2 महत्त्वाच्या बाबी होत्या, महत्त्वाच्या माहिती होत्या, त्या तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दिव्यांगांचे एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी प्रशासन लेवलला काम सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तारीख येत नाहीये. जेव्हा काम पूर्ण होणार तेव्हा आम्ही पैसे देणार अशा पद्धतीची माहिती समोर येते. तर आपण सुद्धा याविषयी काहीच जास्त बोलू शकत नाही, परंतु हे 2 मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे होते. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.